विथ सुरेश गुलबी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। तर फ्रंट लाईन षटक पहिलं षटक आदलण्यासाठी विनोद गुलबी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय। आजच्या दिवसातील शेवटची मॅच, चला मॅचला सुरुवात करा। आई गंगामाता टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। मॅच ऑन, खेळाला सुरुवात। षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल विनोद गुलबी बॉलिंग ट्रॅकवर। पहिला बॉल पहिलाच बॉल विकेट, मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय। षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल उजवी स्टिक सोडून बाहेर टाकलाय, व्हाईट बॉल। यस, मनोहर गुलबी त्या ठिकाणी फलंदाजी करतात आणि निखिल गुलबी यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलंय। प्रत्येक चौकारासाठी आणि षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे। षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय। फलंदाज बाद, पहिली विकेट मनोहर गुलबी, बॅक टू द डगआउट। यष्टीचित केलं गेलंय त्या ठिकाणी। मनोहर गुलबीला पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली। नवीन फलंदाज विक्रांत मंचा। तीन बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत, फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे। बॅक टू बॅक 2 षटकार किंवा बॅक टू बॅक 2 चौकार जर ठोकले विक्रांत गुलबी तर आपणास 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। यस, 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे सुनील गुलबी यांच्या माध्यमातून। त्याचबरोबर सागर गुलबी यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। बॅक टू बॅक 2 चौकार किंवा बॅक टू बॅक 2 षटकार विक्रांत मंचाबाई, यस, याच्यासाठी हे पारितोषिक लावलं गेलंय। षटकातील पुढचा बॉल विनोद चांगली गोलंदाजी करतोय। या बलेचा बॉल आडव्या बॅटने हलक्या हाताने खेळून काढलाय, दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला। त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र विक्रांत नकार देतोय। सिंगल कंप्लीट, एकच धाव, एकापेक्षा आधी एक, काही एक नाही। पाच बॉलचा खेळ झालाय, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। गोलंदाज विनोदच्या माध्यमातून चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे। षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय, मात्र एक धाव मिळाली आहे। बाईच्या स्वरूपात ही धाव आली आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला देखील कंप्लीट झालाय। पहिल्या षटकाची समाप्ती 1 गडी बाद, धावा धावपलकर आहेत फक्त आणि फक्त 5 धावा। फक्त 5 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्या। विनोद या गोलंदाजाच्या माध्यमातून एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालंय। विक्रांत गुलबी मंचाबाई याच्यासाठी पारितोषिक लावलं गेलंय। बॅक टू बॅक 2 षटकार किंवा बॅक टू बॅक 2 चौकार जर ठोकले तर सुनील गुलबी यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि त्याचबरोबर सागर गुलबी यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। षटकातील पहिला बॉल,
सागर गुलबी यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. कॅश प्राइज जे आहे ते वाढवलं गेलंय सागर गुलबी यांच्या माध्यमातून. विकास पुन्हा एकदा व्हाईट बॉल अवांतर धाव मिळेल. नाट्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी सुरेश गुलवी यांच्या माध्यमातून. विकास पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल भरपूर चांगला होता मात्र कोणत्या प्रकारची धाव नाहीये. रनआउट ची विकेट. यास फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अक्षय भोईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विकास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. सहा धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अक्षय भोईरच्या बॅट मधून हा षटकार आलाय. या बले स्लोपारचा वापर मात्र काही फरक पडत नाहीये. हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा षटकार. दोन बॉलचा सामना केला आणि दोन्ही बॉल सीमारेषे बाहेर भिडकावून दिल्यात अक्षय भोईरने. धावांचा वेग वाढवणं देखील खूप गरजेचं आहे. फक्त आणि फक्त 3 ओव्हरची ही मॅच हे मात्र लक्षात घेतलंय अक्षय भोईरने. चांगली फलंदाजी. षटकातील पुढचा बॉल. या बलेस लय बिघडली आहे गोलंदाजाची. व्हाईट बॉल आणि त्यावर धाव देखील बलून काढली आहे. 1+1 2 धावा मिळतील. शॉट फाईन लेगला नन्ना मुन्ना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं त्या ठिकाणी. 2-20 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. विकास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. या बॉल स्लो फुल टॉस बॉल. फटका फसलाय मात्र क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळतंय. कॅच ड्रॉप झाली आहे. विकास पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस आहे. आडवा बॅटने प्रहार झाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. एकच धाव. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. आता मात्र शेवटचं अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅक वर शुभम गुलबी येतोय. पहिलं षटक 4 धावांचं तर दुसरं षटक 17 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. तिसरं षटक. पहिला बॉल. पहिलाच बॉल दांडी गुल. फलंदाज बाद विक्रांत.
षटक क्रमांक 3 षटकातील पहिल्या बॉलवर विकेट काढली आहे त्या ठिकाणी शुभमने. यस कुमार भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तर नॉन स्ट्रायकर अक्षय भोईरला आपण पाहतोय. भाई भाई शुभम पुन्हा एकदा बॉल ऑन ट्रॅक वर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइड ला उडवलाय आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. अतिशय सुरेख फटका. 6 धावफलक पुढे सरकलाय. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. शुभम गुलबीच्या माध्यमातून हे षटक फेकले जात आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉल स्टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करताय त्या ठिकाणी. बॅकअप चांगलं झालंय. सिंगल कंप्लीट. NPL निंबवली प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेतील आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करतोय. एजी स्पोर्ट टीमच्या माध्यमातून भरपूर चांगलं प्रदर्शन आज संपूर्ण दिवसभरात आपल्याला पाहायला मिळालं. गणेश दादा गुलबी फॅन टीम 4 सामन्यांमध्ये एकही पराभव नाहीये. शुभम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पुढचा बॉल. बलेचा बॉल स्टेट ड्राईव्ह आपण पाहतो. चेंडू लॉंग ऑफ लॉंगांच्या मधून सरळला गोलीच्या वेगाने सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. थर्टी 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शुभमच्या माध्यमातून शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या गेल्यात. एक षटकार एक चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस आहे आणि त्यावर फुल टोल वसूल केलाय. सीमारेषा पार. बॉल 6 धावांसाठी. षटकार. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 4 नॉट. 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 41 धावांचं लक्ष नॅन्सी 11 टीमने उभा केलंय आई गंगामाता या टीम समोर. तर 41 धावांचा पाठलाग शेवटच्या मॅच मध्ये कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया. द व्हॉइस ऑफ गोरसे भिवंडी कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाल सर. धन्यवाद संदेशजी वखारे. नॅन्सी 11 विपक्ष आई गंगामाता या 2 संघामधील निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेमधील पहिल्या दिवसामध्ये शेवटचा सामना आपण पाहतोय. सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. NPL के ये सुहानी श्याम आप सभी के नाम सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज एजी स्पोर्ट्स संघ पहिला संघ ठरलेला आहे ज्या संघाने क्वालिफाय केलेले आहे. सलग 4 सामने त्या संघाने जिंकलेले आहेत आणि या टेबल मध्ये टॉपला हा संघ ग्रुप स्टेज मध्ये पाहायला मिळतोय. तर या उलट आपण जर बघितलं तर द्रोही 11 संघाचं आव्हान या स्पर्धेमधून मात्र संपुष्टात आलेलं आहे. सध्या सुरू असलेला सामना आपण मध्ये नॅन्सी 11 विपक्ष आई गंगामाता या 2 संघांमध्ये प्रथम फलंदाजी करताना नॅन्सी 11 संघाने निर्धारित 3 षटकांमध्ये आपल्या धावफलकावर धावा जोडलेल्या आहेत. त्या 40 आणि 41 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे त्या आई गंगामाता या संघासमोर. निंबवली प्रीमियर लीग 2024 दिमागदार आयोजन आपण पाहतोय.
डीडी ग्राउंड विनर या मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण देखील केले जाते। या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील 10वा सामना शेवटचा सामना आपण पाहतोय। नॅन्सी 11 विपक्ष आई गंगामाता या दोन संघामध्ये सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आई गंगामाता या संघाने आव्हान येते 41 धावांचा। सलमेची जोडी मैदानामध्ये येताना आपण पाहतोय विनोद गुलवी आणि त्याच्या समेत मनोज गुलवी टू ओपनर ऑन द ग्राउंड। आई गंगामाता संघाकडून हे दोन्ही सलमेचे फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होताना तर गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या षटकातली जबाबदारी ते मनोहर गुलवी याच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होते या गोलंदाज मनोहर गुलवी। एक्केचाळीस धावांचं लक्ष्य आणि 41 या लक्ष्याचा पाठलागसाठी दोन्ही ओपनर आपण ग्राउंड मध्ये पाहतोय। ही गंगामाता या संघाकडून विनोद गुलवी आणि त्याच्या समेत मनोज गुलवी तर गोलंदाजी सुरुवात करेल गोलंदाज मनोहर गुलवी। पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय। पहिल्या इनिंग मध्ये अक्षय भोईर याची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती, ज्याच्या फलंदाजी जोरावर एक चॅलेंजिंग स्कोर नक्कीच इथे नॅन्सी 11 संघाने गंगामाता संघासमोर उभा केलेला आहे। 22 धावांचं योगदान नाबाद त्याने आपल्या संघासाठी दिलं होतं, ज्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकारचा समावेश होता। तर त्याला चांगली साथ कुमार भोईर यांनी देखील दिली होती। 7 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं। आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतो नॅन्सी 11 विपक्ष आई गंगामाता या दोन संघामध्ये। पहिले षटक घेऊन गोलंदाज मनोहर गुलवी तर सामना करेल फलंदाज विनोद गुलवी। नॉक स्ट्राइकला मनोज गुलवी आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या षटकामधील पहिला चेंडू पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न धरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, तोपर्यंत एका धावेने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करतो फलंदाज विनोद गुलवे। 41 लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय आई गंगामाता या संघाला। पहिले षटक मार्गस्थ आहे। यावेळी मात्र चेंडूला फिरकाव दिलेला आहे आणि चेंडू निघून जाईल मेडिकल चेंडू सीमा पार। पहिला ब्लास्ट पहिला षटकार इनिंग मधील फलंदाज मनोज गुलवीच्या बॅट मधून। पहिले षटक मार्गस्थ आहे। मनोहर गुलवी पहिले षटकात आलतोय, तर सामनावीर फलंदाज पुन्हा एकदा मनोज गुलवी। इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे। टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना। एका धावेपेक्षा अधिक नाही, धावसंख्या सिंगल वाढते, धाव प्लेकर 8 धावा।
शेवटचा सामना आपण पाहतोय आजच्या पहिल्या दिवसामधील नॅन्सी 11 विपक्ष आई गंगामाता या दोन संघामध्ये नॅन्सी 11 संघाने 40 धावा पहिल्या इनिंग मध्ये करून काढले होते आणि 41 धावांचं आव्हान आई गंगामाता संघासमोर त्याने उभं केलेलं आहे. यायलो माता पिकअप शॉट ऑटो शॉट आणि चिरून निघून जाईल लॉंग लेग रिझनच्या वरून लॉंग वे षटकार का फटका खेळलेला फलंदाज विनोद गुलवे याने धावसंख्या 6 ने वाढते धावफलकावर 6 ने वाढून होती ती 14 धावा. नॅन्सी 11 संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय आणि नॅन्सी 11 संघाने जर या चषकावर नाव कोडले तर निंबवली गावचे लाडके जावई पायगावचे विकासजी मुकादम यांच्याकडून नॅन्सी 11 संघासाठी एक सोडत संधी आहे. जर निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये धडक मारली आणि चषकावर नाव कोडलं तर निंबोली गावचे लाडके जावई पायगावचे विकास मुकादम यांच्याकडून एक बोकड नॅन्सी 11 संघाला दिलं जाईल. सध्या विकास मुकादम ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून नॅन्सी 11 संघासाठी ही सोडत संधी आहे. इथे मात्र दिशा भरकटले पंचांचा इशारा इथे मात्र पाहूया काय येतोय. दिशान चिन्ह पाहायला मिळतोय पंचांचे नो बॉल आलेला आहे आणि पुढील चिन्ह फ्रीट असणार आहे. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते धावसंख्या सिंगल वाढून होती धावफलकावर 15 धावा. 41 लक्षाचा पाठलाग ही गंगामाता संघ करतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे मनोहर गुलवीच्या माध्यमातून. यावेळी मात्र फीटवर हा बिग हिट पाहायला मिळतो आणि चिनू निघून जाईल लॉंग लेग रिजन मधून सीमा पार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते धावसंख्या 4 ने वाढून होते धावफलकावर 19 धावा. अतिशय महाग षटक मनोहर गुलवी याचं पाहायला मिळत आहे. तब्बल 19 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केलेले आहेत. आजचा दिवस मनोहर गुलवीसाठी नक्कीच तितकासा चांगला गेलेला नाही. धावसंख्या 19 आपण पाहतोय आणि दुसऱ्या षटकात त्याची जबाबदारी ते मात्र गोलंदाज अक्षय भोईर याच्यावर सोपवण्यात आलेले आहे. अक्षय भोईर पाहूया आपल्या संघाला वापसी करून देईल का, कारण चांगली सुरुवात इथे दोन्ही सलमेच्या फलंदाजांनी केलेली आहे. आई गंगामाता संघाकडून 41 या लक्षाचा पाठलाग ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती त्याप्रमाणे सुरुवात दोन्ही सलमेने केलेली आहे. धावसंख्या 19 अक्षय भोईर गोलंदाजी मार्गवर तर सामना करेल फलंदाज मनोज गुलवे. इथे मात्र मिस्टाईन फटका फसलेला यष्टीरक्षक चेंडू खाली विकेटचा पतन. पहिला फलंदाज बाद मनोज गुलवीच्या रूपाने. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण पाहतो मनोज गुलवी ज्याने बाद होऊन एका षटकाच्या मदतीने 7 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. अकरा चेंडूचा खेळ शिल्लक आणि 11 चेंडू मध्ये इथून अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज शुभम गुलवे वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे अक्षय भोईरच्या माध्यमातून. इथे मात्र कव्हर ड्रायव्हचा अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. मात्र प्रोटेक्शन नाही या कव्हर रिजन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावने स्वतःचं खातं उघडलं फलंदाज शुभम गुलवे आणि 2 धावने संघाची धावसंख्या 21. 20 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शेष आहे. 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम. 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. अजूनही सामन्याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही.
अक्षय भोईर, पुन्हा एकदा सामनागर फलंदाज शुभम गुलबी. हो हो हो, अतिशय सुरेख फटका आणि चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वेगाने वरती धावसंख्या 6 ने वाढून होती धावफलकावर 27 धावा. आज राजा गुलवीने आजचा दिवस गाजवलेला आहे. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. शुभम गुलवीच्या बॅट बंधून षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 27-27. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे, मात्र बीट होतो. एक थर्डमॅन देखील बीट होता आणि चिनू निघून जातोय लॉंग शॉट रिझन मधून सीमा पार. हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढून होती धावफलकावर 31 धावा. इथून 10 धावांची आवश्यकता आहे गंगामाता संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अक्षय भोईर दुसरं षटक बदलतोय. तर पुन्हा एकदा सामनागर फलंदाज शुभम गुलवी. ऑन साइडला चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते कॉर्नर रिजन मध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. धावसंख्या सिंगलने वाढून होती धावफलकावर 32 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 41 लक्षाचं पाठलाग आहे गंगामाता संघ करतोय. 9 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी आई गंगामाता या संघाला. अक्षय भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामनागर फलंदाज विनोद गुलवे. इथे मात्र कार्पेटचे सारे चेंडू ट्रॅव्हल होतोय मेडिकल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने 33 वर पोहोचते. 8 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. दोन षटके समाप्ती झालेली आहे. 2 षटके समाप्त धावसंख्या धावफलकावर 33 धावा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये इथून 8 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी आई गंगामाता या संघाला. आपण शेवटचा सामना NPL निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमधील पहिल्या दिवसामधील पाहतोय. नॅन्सी 11 विपक्ष आई गंगामाता या दोन संघामध्ये. शेवटचे षटक कुमार भोईर घेऊन येतोय. तर सामना करेल फलंदाज विनोद गुलवी. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. इथे मात्र एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील पूर्ण केला जातोय. 2 धाव पूर्ण करतात फलंदाजाने. 2 धावने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 2 ने वाढून होती धावफलकावर 35 धावा. आव्हानाच्या स्वरूपाने धावा पूर्ण केल्या जातात. 6 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. कुमार भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र पिकअप शॉट रचनात्मक फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. षटकार आणि विजय संपादन करताना आपण बघतोय आई गंगामाता संघ. आज की शाम आई गंगामाता के नाम. तर हा सामना अखेर आई गंगामाता संघाने जिंकलेला आहे आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण बोलूया. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने सलामी लावून अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे